Welcome to back. In previous lecture, we discussed about the structure of the sporophyte as well as the fertilizations. Okay. Now, next part our lecture is the okay. This is remaining part of in previous lecture, that is a dehiscence of the spore sac and liberation of spores. Okay. We know that how spores are from spores are formed in the capsule, that is from spores mother cells. Okay. Then now the as spore get mature, then next step is the rupture of these spores take place. Okay. Rupture of this capsule take place. Now dehiscence of spores. The spores are liberated by the decaying of surrounding layer of calyptera. स्पोर्स आर लिबरेटेड बाय, जे स्पोर्स आहेत ते लिबरेट कसे होतात, बाय डिकिंग ऑफ सराउंडिंग लेअर ऑफ कॅलिप्टरा. कॅलिप्टराचा लेअर आहे की जो नेकच्या ऑलपासून बनलेला आहे. ओके. कॅलिप्टराचा ऑल तो काय होतो, डिके होतो किंवा डिसजनरेट होतो. अँड ऑदर थॅलस टिश्यू ऑल्सो गेट डिजनरेट. धस द स्पोर्स आर कॅरीड बाय स्प्लॅशिंग रेन ड्रॉप्स ऑर एअर. त्यामुळे काय होतं, स्पोर्स जे आहेत स्पोर्स आर कॅरीड बाय स्प्लॅशिंग रेन ड्रॉप्स ऑर एअरमुळे काय होतात ते दुसरीकडे त्याचं विस्थापन होतं. त्यामुळे काय म्हटलं, दे आर द स्पोर्स आर कॅरीड बाय द स्प्लॅशिंग रेनड्रॉप्स ऑर विथ द हेल्प ऑफ द स्पोर्स आर कॅरीड टू अनदर प्लेस. ओके. Dehiscence of spores समजलं. ड्युरिंग द dehiscence spores calyptra break down as well as the other thallus tissue take breakdown. Therefore, and due to the presence of water or airs, these spores get liberated from this capsule. Next point is the structure of the spores. Now we can see now when आता हे स्ट्रक्चर कधी स्टडी करतात स्पोर्सचं लक्षात ठेवा नेहमी, ज्यावेळेस स्पोर्स गेट मॅच्युअर, ज्यावेळेस स्पोर्स मॅच्युअर होतात त्यावेळेस याचा स्ट्रक्चरली स्टडी केला जातो. तर लिबरेटेड स्पोर्स आर दी लिबरेटेड स्पोर इज अ टेट्राहेड्रल. जे लिबरेटेड स्पोर्स आहेत, ओके, ते काय टेट्राहेड्रल. टेट्रा मीन किती, 4. असे 4 मध्ये ते अरेंज असतात. ओके, 2 3 आणि 4 असे. दी लिबरेटेड स्पोर इज टेट्राहेड्रल ऑर पिरॅमिडल इन शेप, किंवा त्याचा शेप हा अशा पिरॅमिड टाईपमध्ये असतो. ओके, अशा पिरॅमिड टाईपमध्ये त्याचा शेप, असे 4 स्पोर्स असतात, 1 2 3 आणि पाठीमागे एक चौथा. ओके. द लिबरेटेड स्पोर्स इज टेट्राहेड्रल ऑर पिरॅमिडल. हे सुद्धा तुम्हाला MCQला विचारलं जाईल विद्यापीठाच्या. दी स्पोर्स आर टेट्राहेड्रल. शेप कोणता, टेट्राहेड्रल पिरॅमिड आहे हे लक्षात ठेवा. आणि अजून एक लक्षात ठेवा, आज 2 ते 6 2 वाजून 6 मिनिट ते 2 वाजून 54 मिनिटामध्ये आपण MCQ जे आहेत ते MCQचं रिव्हिजन MCQच्या विद्यापीठाला पडणार आहेत पॉसिबल. त्याचं लेक्चर होणार आहे 2:06 ते 2:54. कुणी लेक्चर बुडू नका, खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, तुम्हाला समजतील MCQ. द इट हॅज अ सिंगल. आता नाव बघितलं, त्याला शेप बघितला. नाव ओके. Now it has a single haploid nucleus. Now the structure of the spores. These spores having single haploid nucleus with cytoplasm having oil globules and other food material. They having oil globules as well as food materials. ओके, थांबा मी तुम्हाला डायग्रामेटली. ओके, हाय स्पोर्सचं स्ट्रक्चर आहे. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दी स्पोर्स. मेनली ह्याचे 3 वॉल असतात. जो सगळ्यात बाहेरचा वॉल आहे त्याला काय म्हटलं जातात, बघा हा जो शेप कसा आहे, टेट्राहेड्रल शेप आहे ह्याचा. ओके, किंवा पिरॅमिड, हा पिरॅमिड सारखा शेप आहे. आणि नंतर ज्यावेळेस पूर्ण मॅच्युअर होतो त्यावेळेस तो स्पेरिकल शेप होता. असे 3 प्रकारचे शेप तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आता पहिला जर बघितला तर 3 लेअर आहेत, एक्झाईन, मेझाईन अँड इंटाईन. ओके, सगळ्यात आउटर लेअर आहे, सगळ्यात आउटर लेअर आहे तो कोणता लेअर आहे, एक्झाईन लेअर आहे. एक्झाईन लेअर, and this is a thick layer. Exine layer is a thick layer because their function is the protection to the inner cytoplasm as well as the nucleus. ओके, त्यानंतर त्याच्या आतमध्ये गेला तर मिडल लेअर आहे, त्याला काय म्हटलंय, मेझाईन. द मिडल लेअर इज नोन ॲज द मेझाईन आणि इनर मोस्ट लेअर इज नोन ॲज द इंटाईन. जो सगळ्यात आतला लेअर आहे त्याला काय म्हटलंय, इंटाईन म्हटलंय. 3 layer, intine, meso and intine both are the thin layer. Okay, then as you go inside we can see the nucleus here. This nucleus is the haploid. This nucleus is a haploid having dense cytoplasm. याच्यामध्ये काय, this having
dense cytoplasms. Okay, then as you go here, outer thick layer that is known as exam having ornamented, याच्यावरती ornamented नक्षी टाईप आहे बघा इथं खाली या टाईपची नक्षी आहे, त्यामुळे हा कसा आहे ऑर्नामेंटेड स्पोर्स आहेत. म्हणजे ह्या स्पोर स्ट्रक्चरचं स्पोर लक्षात ठेवताना काय काय लक्षात ठेवणार, त्याचे 3 लेअर, एक्झाईन, मधल्या लेअरला मेझाईन, आतल्या लेअरला इंटाईन, हॅप्लॉइड न्यूक्लियस, डेन्स सायटोप्लाझम आणि आउटर लेअर इज ऑर्नामेंटेड. हे 3 महत्त्वाचे पार्ट लक्षात ठेवा. Then these spores are unicellular, फक्त unicellular and haploid structure. Haploid structure काय म्हणणे, due to presence of the nucleus which having conduct half number of the chromosomes, म्हणून त्याला म्हणलं haploid structure. They are referred as microspores. ह्या स्पोरला काय म्हटले, मायक्रोस्पोर्स. मायक्रो काय म्हटले, खूप छोटे. ओ सॉरी, दिस रेफर्ड ॲज म्युओस्पोर्स. म्युओस्पोर्स काय म्हटले त्यांना, बिकॉज दे फॉर्म ड्यू टू द प्रोसेस ऑफ द म्युओसिस. इच स्पोर हॅज प्रोटेक्टिव्ह स्पोर वॉल. इच स्पोर, प्रत्येक स्पोरला काय म्हटलंय ना, इच स्पोर हॅज प्रोटेक्टिव्ह स्पोर वॉल मेड अप ऑफ 3 लेयर. 3 लेअरपासून हा वॉल बनलेला आहे. नेमली आउटर थिक ऑर्नामेंटेड एक्झोस्पोरियम, त्याला काय म्हटलंय, एक्झोस्पोरियम, एक्झाईन म्हटलंय त्याला. मिडल स्मूथ लेअर, मधला बाहेरचा आहे तो ऑर्नामेंटेड आउटर थिक ऑर्नामेंटेड एक्झोस्पोर दॅट इज नोन ॲज द एक्झाईन. मिडल स्मूथ लेअर इज अ मिझोस्पोरियम, त्याला काय म्हटलं, मिझोस्पोरियम, दॅट इज अ मेझाईन. इट इज अल्सो क्युटिलाइज्ड अँड मेझाईन आहे, इट इज अल्सो क्युटिक्युलराइज्ड अँड थिक. इट इज अ क्युटिक्युलाइज्ड अँड थिक. द इनर मोस्ट लेअर इज अ इंडोस्पोरियम. हा जो इनर मोस्ट लेअर आहे, द इनर मोस्ट लेअर इज अ इंडोस्पोरियम. आतला सगळ्यात जो लेअर आहे त्याला काय म्हटलंय, एंटाईन म्हटलंय. त्याला दुसरं पण नाव काय, इंडोस्पोरियम. हा इंटाईन आहे, इट इज अ थीन होमोजिनियस. हा कसा आहे, थीन आणि होमोजिनियस आहे. अँड मेड ऑफ हा इनर लेअर कशापासून बनलेला आहे, दिस मेड ऑफ पेक्टोज. कशापासून, दिस मेड ऑफ पेक्टोज अँड सेल्युलोज लेअर. ओके, तुम्हाला माझ्या सेल वॉल कोणते असू द्या, दिस इज मेड ऑफ द पेक्टिन अँड सेल्युलोज. इच स्पोर इज कॅरेक्टराइज्ड बाय, इच स्पोर जे आहे ते कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ जर्मपोर. त्याच्यावरती काय असतात, त्या स्पोर्सवरती जर्मपोर्स असतो एक छोटासा, की ज्याच्यामधून जर्म ट्यूब बाहेर पडत असते, म्हणून त्याला काय म्हटलंय, जर्म स्पोर. पोर असतं छोटं छिद्र, त्यातून हे बाहेर पडतं, जर्म ट्यूब बनतं. ओके, इच स्पोर इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ जर्म पोर अँड ट्रायरेडिएट मार्क. दिस हॅव्हिंग ट्रायरेडिएट मार्क, जे तुम्ही बघितला की याच्यावरती असा ट्रायरेडिएट मार्क आहे. ओके, अँड ट्रायरेडिएट मार्क. स्पोर्स इनिशियली ॲपियर्स, सुरुवातीला जर बघितलं, दी स्पोर्स इनिशियली ॲपियर्स ट्रायंग्युलर इन शेप. कोणत्या शेपमध्ये आहेत इनिशियली, दीज आर ट्रायंग्युलर इन शेप अँड पिरॅमिडल. 2 शेप आहेत ह्याचे सुरुवातीला. दी स्पोर्स इनिशियली ॲपियर ट्रायंग्युलर अँड पिरॅमिडल, बट लॅटर ऑन, परत नंतर लॅटर ऑन दे बिकम स्पेरिकल इन ॲपियरन्स, अँड दे बिकम स्पेरिकल इन ॲपियरन्स लॅटर ऑन. ओके, हा पार्ट समजला का स्ट्रक्चर ऑफ द स्पोरचा. इथं बघा एकदा, अजून एकदा. द लिबरेटेड स्पोर जर्मिनेट ऑन सुटेबल मॉइस्ट सबस्ट्रॅटम टू फॉर्म न्यू हॅप्लॉइड गॅमेटोफाइट थॅलस. ज्यावेळेस हे स्पोर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन अवेलेबल असेल, सुटेबल कंडिशन अवेलेबल असेल मोस्ट, त्यावेळेस काय होणार, याचं जर्मिनेशन होणार स्पोरचं, अँड न्यू हॅप्लॉइड गॅमेटोफायटिक थॅलस तयार होणार. This is about the structure of the spores. Now we can see that how these spores get germinated. Okay, next slide, that is spore germination. Okay, spores of Riccia germinate under favorable condition. कधी जर्मिनेट होतात ते तुम्हाला माहित आहे. स्पोर्स ऑफ रिक्सिया जर्मिनेट अंडर फेवरेबल मॉइस्ट कंडिशन. एक्झोस्पोरियम, एक्झोस्पोरियमला काय म्हटलंय, एक्झाईन. अँड मिझोस्पोरियम. ओके, एक्झोस्पोरियम मीन एक्झाईन, मिझोस्पोरियम म्हणजे मिडल लेअर. रप्चर ॲट द ट्रायरेडिएट रिच. काय होतं, ज्यावेळेस जर्मिनेशन होईल, मॉइस्ट कंडिशन अवेलेबल होईल, त्यावेळेस एक्झोस्पोरियम, एक्झाईन आणि इंटाईन काय होतात, रप्चर होतात. ओके, दे गेट रप्चर ॲट द ट्रायरेडिएट रिज. जिथं ट्रायरेडिएट रिज आहे असा, ओके, त्या ठिकाणी काय होतात, ते रप्चर होणार, एक्झाईन आणि इंटाईन. अँड इंडोस्पोरियम,
आणि जो इंडोस्पोरियम एंटाइन आहे दिस कम आउट, तो काय येतो बाहेर येतो. ओके, आउट इन द फॉर्म ऑफ ट्युब्युलर आउटग्रोथ. ट्युब्युलर आउटग्रोथच्या फॉर्ममध्ये हा एंटाइन बाहेर येतो, त्याला काय म्हटलंय जर्म ट्यूब म्हटलंय. काय म्हटलंय त्याला जर्म ट्यूब म्हटलंय. इथं बघा आता तुम्ही डायग्रॅमॅटिकली. ओके, हा काय मॅच्युअर आपला स्पोर्स आहेत. ओके, त्याचे हे ट्रायरॅडिएट रिजन्स आहेत. ओके, याच्यामध्ये काय एंटाइन आणि एक्झाइन इथला जो बाहेरचा एक्झाइन आणि मेझाइन हे दोन काय जे सेलवॉलचे लेअर आहेत ते काय होतात ट्रायरेडेट रिजन जो हा रिजन आहे त्याच्यापासून काय होतात ते ब्रेक बाहेर येतात. ओके, त्यामुळे या ट्रायरेडेट रिजनला ब्रेक होऊन हे रप्चर होतात दोन्ही, आणि जे एंटाइन आहे जे आतला सगळ्यात लेअर आहे तो एक जम ट्यूबच्या स्वरूपामध्ये काय होतो बाहेर येतो. अशा प्रकारे सुरुवातीला जम ट्यूब तयार होते. इनिशियल स्टेज समजलं, स्पेरिकल शेप आहे, एक्झाइन आणि मेझाइन ब्रेक होतात, त्यानंतर एंटाइन हा जम ट्यूबच्या मध्ये बाहेर येतो. देन नाव द जम ट्यूब कंटेन डेन्स सायटोप्लाझम. ह्या जम ट्यूब जे आहे त्याच्यामध्ये काय दे कंटेन डेन्स सायटोप्लाझम क्लोरोप्लास्ट. ओके, दी जम ट्यूब कंटेन्स सायटोप्लाझम क्लोरोप्लास्ट अँड ऑइल ग्लोब्युल्स, and this they contain oil globules. ओके, काय काय म्हटले द जम ट्यूब कंटेन डेन्स सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, ऑइल ग्लोब्युल्स आहेत. अ ट्रान्सफर ऑल ॲट द डिस्टिल एंड ऑफ द ट्यूब फ्रॉम द स्मॉल सेल्स. आता जो ट्रान्सफर वॉल एक तिथे पडतो, एकदा ट्यूब अशी बाहेर झाली, एक मिनिट, अशी ही जर जम ट्यूब बाहेर आली. ओके, इथं काय तयार होतो वॉल तयार होतो. इथं काय तयार होतो वॉल. ट्रान्सफर वॉल ॲट द डायस्टल एंड, याला काना कसला एंड म्हणायचा शेवटचा डायस्टल एंड ऑफ द ट्यूब फ्रॉम द स्मॉल सेल्स दॅट अंडरगो टू वर्टिकल डिव्हिजन. आता ती जी सेल आहे ह्याच्यामधली ती तिथं काय होतं दोन डिव्हिजन्स होतात. वर्टिकल डिव्हिजन, ओके 1 मिनिट, दॅट अंडरगोज टू वर्टिकल डिव्हिजन ॲट राईट अँगल टू इच अदर फॉलोड बाय ट्रान्सफर डिव्हिजन्स. ओके, पहिल्यांदा काय होणार अशा दोन सेल्स तयार होतात ट्रान्सफर्स. ओके, अशा राईट अँगल टू इच अदर, त्यामुळे एका सेलच्या किती झाल्या सेल 4 सेल्स तयार झाल्या. दॅट अंडरगोज टू वर्टिकल डिव्हिजन्स. ओके, ॲट राईट अँगल टू इच अदर फॉलोड बाय ट्रान्सफर डिव्हिजन. परत काय होतं याचं ट्रान्सफर डिव्हिजन होतं याचं. परत ट्रान्सफर डिव्हिजन म्हणजे एक सेल, एक पासून परत किती सेल झाल्या 4 सेल, 4च्या परत डिव्हिजन झाल्यामुळे किती सेल झाल्या 8 सेल झाल्या. दॅट अंडरगो टू वर्टिकल डिव्हिजन ॲट राईट अँगल टू इच अदर फॉलोड बाय ट्रान्सफर डिव्हिजन. थस 8 सेलड स्ट्रक्चर इज फॉर्म्ड. 8 सेल स्ट्रक्चर काय होतं तयार होतं, कन्सिस्टिंग ऑफ 2 टायर ऑफ 4 सेल ऑफ इच. आता ह्या 8 सेलमध्ये बघितलं आपण, इथं बघा ही डायस्टल सेल्स आहे. इथं तयार झालेले सेल्स कोणते डायस्टल सेल्स आहेत. त्यानंतर याचं राईट अँगल टू इच अदरला काय झालं इथं डिव्हिजन झालं इथं. ओके, इथं डिव्हिजन झालं पहिल्यांदा. ओके, असं त्यामुळे 4 सेल झाल्या आणि त्या 4 सेल परत एक ट्रान्सफर डिव्हिजन होऊन 8 सेल झाल्या. 8 सेलमधल्या 4 सेल एक टायर म्हणून काम करतात आणि दुसऱ्या 4 सेल एक दुसरा ट्रायर म्हणून काम करतात. ओके, त्यानंतर जम ट्यूब जे आहे जम ट्यूब पासून काय तयार होतात रायझॉइड. जम ट्यूबच्या एंडला डायस्टल आणि हा प्रॉक्झिमल जो एंड आहे त्याच्यापासून काय होतात नंबर ऑफ दी रायझॉइड्स आर अरेजेस फ्रॉम दिस प्रॉक्झिमल एंड. डायस्टल एंडला ट्रायड्स तयार होतात आणि प्रॉक्झिमल एंड पासून रायझॉइड्स तयार होतात. 1 मिनिट. Thus, 8 cell structure is formed consist of 2 tiers of 4 cell each. One of 4 cell from apical cells. वरची जे 4 सेल्स आहेत ज्या डिवायडेड झालेल्या त्या सेल्स काय अपायकल सेल्स म्हणून काय करतात. वन ऑफ दी 4 सेल्स फ्रॉम अपायकल सेल विच रेग्युलरली कट्स ऑफ सेल ऑफ डॉर्सल अँड वेंट्रल साइड्स. वन ऑफ 4 सेल्स फ्रॉम अपायकल सेलचं काम करतात. ओके, देन दिस डेरिवेटेड फ्रॉम द न्यू गॅमेटोफाइट सेल अँड दिस अपायकल सेल फ्रॉम द न्यू गॅमेटोफायटिक थॅलस बनवतात. दिस फ्रॉम द न्यू गॅमेटोफायटिक थॅलस फ्रॉम द जम ट्यूब फिलामेंटस रायझॉइड्स डेव्हलप्ड फ्रॉम दिस जम ट्यूब
ऑफ फिलामेंटस रायझर डेव्हलप्ड ॲट द बेस नोन ॲज द फर्स्ट रायझर. जे आपण डायग्राममध्ये बघितलं, जम्प ट्यूबचा जो खालचा पार्ट आहे त्यापासून असे नंबर ऑफ दी रायझॉइड्स तयार होतात. ओके, फ्रॉम द जम्प ट्यूब ऑफ फिलामेंटस रायझर डेव्हलप्ड ॲट इट्स बेस known as first rhizoids. Okay, as new thallus grow at the tip of the germ tube, a large number of rhizoids developed. ज्यावेळेस न्यू थॅलस ग्रोथ होईल, न्यू थॅलस ग्रो ॲट द टिप ऑफ वन जम्प ट्यूब, अ लार्ज नंबर ऑफ रायझॉइड डेव्हलप फ्रॉम द वेंट्रल एपिडर्मिस ऑफ द थॅलस. थॅलस जो वेंट्रल एपिडर्मिस आहे म्हणजे खालचा पार्ट, त्यापासून नंबर ऑफ द रायझॉइड्स आर गेट फॉर्म. ओके, लाईक वाज दिस जर्मिनेशन टेक प्लेस. एकदा डायग्रॅमेटिकली बघा, एक स्पोर्स आहे, त्या स्पोर्सला तुम्हाला माहिती ट्रायरेडेट रिजन आहे, 3 वॉल आहेत, एक्झाईन, मेझाईन आणि इंटाईन. सुरुवातीला ज्यावेळेस स्पोर जर्मिनेट होतं त्यावेळेस एक्झाईन आणि मेझाईन काय होतं, रप्चर होतं. त्यामुळे रप्चर झालं की काय, एंटाईन जम्प ट्यूबच्या बाहेर पडते. ओके, त्यानंतर त्याच्या जम्प ट्यूबच्या डायस्टल एंडला एक सेल तयार होते, त्याला डायस्टल सेल म्हणतो. ती डायस्टल सेल 2 वेळा डिवाइड होते आणि त्याच्यापासून 8 सेल्स तयार होतात. त्यातल्या 4 सेल्स 1 टायर ॲक्ट काम करतात, दुसऱ्या 2 टायर ॲक्ट करतात. त्याचबरोबर ज्या जम्प ट्यूबचा जो बेस आहे, प्रॉक्सिमल एंड आहे, त्या एंडपासून काय रायझॉइड्स तयार होतात. त्यानंतर अपायकल सेल, त्यावरच्या टायर काय काम करतात, अपायकल सेल म्हणून काम करतात आणि त्याच्यापासून थॅलसचं पूर्ण स्ट्रक्चर तयार होतं. अशा प्रकारे एका स्पोर्सपासून परत त्याचं डिवायडेशन, त्याचं जर्मिनेशन होऊन पूर्ण थॅलॉइड बॉडी तयार होते. आय होप तुम्हाला समजलं असेल स्ट्रक्चर ऑफ द स्पोर्स अँड जर्मिनेशन ऑफ द स्पोर्स. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला दुसरा एक आज लेक्चर असेल 2:06 ते 2:54, जिथे MCQ आपलं रिव्हिजन असेल, त्यात तुम्ही पहा. ओके.